नमस्कार, मानदेश मिशन मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण मान तालुक्यातील वडगाव या ठिकाणी आलेलो आहे। हनुमानाचे मंदिर आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे। हा अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू करण्यात आलेला आहे, कोणकोणते कीर्तनकार या कार्यक्रमास येणार आहेत आणि काय कारण आहे या गावामध्ये पारायण सोहळा सुरू करण्यासाठी, अशी विविध माहिती आज आपण वडगावकर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत। आपल्याला दर्शन होत आहे ते हनुमानाचे आहे। याच मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वडगावकरांचा सुरू आहे। अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुरुवातीस गंगापूजन, वीणापूजन, तुळशीपूजन आणि चरणपूजन असे विविध कार्यक्रम होत असतात। त्यानंतर पारायणाला सुरुवात होत असते। आपण दृश्य पाहतोय ते गंगापूजनाचा कार्यक्रम आहे। गंगापूजनासाठी सर्व वडगावकर ग्रामस्थ निघालेले आहेत। आपल्याला पाहावयास मिळत आहे ते गंगापूजन, वीणापूजन सुरू आहे। माऊलींचा पूजन सुरू आहे। माऊलींचं पूजन, त्याचबरोबर ज्ञानेश्वरीचं पूजन सुरू आहे। वडगावकर महिला पूजन करताना आपण दृश्य पाहतोय। वीणापूजन, माऊलींचं पूजन आणि झालेलं आहे। तुळशीचं पूजन आपल्याला पाहावयास मिळत आहे। कलश पूजन आपल्याला महिला करताना पाहावयास मिळत आहेत। वडगावकर महिला पूजन करतायत। चरण पूजन चाललेलं आहे। आपल्याला कार्यक्रम पाहावयास मिळत आहे ते वीणकरी माऊली यांचं चरण पूजन चाललेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे। असा हा रंगतदार कार्यक्रम आपल्याला पाहावयास। गंगापूजनाच्या प्रसंगी आपण हे दृश्य पाहतोय। पताकाचं पूजन आपल्याला पाहावयास मिळत आहे। असा हा नामघोषात गंगापूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिराकडे निघालेला आहे। कोणकोणत्या कीर्तनकारांचे कार्यक्रम होणार आहेत, कसे कार्यक्रम आहेत अशी सविस्तर माहिती या बोर्डावर लावलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे। सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा मंदिरासमोरचा बोर्ड आपल्याला दिसत आहे। सौजन्य जागर अन्नदाते कीर्तनकार यांचे नाव आहे। कलश पूजन आपण पाहतो मंदिरात। कलश पूजनाचा आणि दीपरोजनाचा कार्यक्रम सुरू आहे। पंचपदीचा कार्यक्रम आपण पाहत आहे। कानिपनाथ वारकर शिक्षण संस्था देवाची आळंदी येथील विद्यार्थी आपल्याला पाहावयाचे आहेत। नितीन नरेवाड ते मुख्य आहेत आणि व्यासपीठ चालक म्हणून ते जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली आहे। वीणापूजन आपण पाहतोय। 2 विणे आहेत। वीणापूजनाचा कार्यक्रम सुरू आहे। आरतीचा कार्यक्रम आपण पाहतो। अविनाश नागरगोजे आणि त्यांच्या पत्नी आरतीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। अविनाश नागरगोजे आणि त्यांच्या पत्नी विठ्ठलाची आरती झाल्यानंतर कलशाच्या माऊली, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। विजय वसंत ओंबस। बर, एक सांगा माऊली, आपला वडगावची माहिती काय आहे? वडगाव गाव हे आमचं तालुक्यापासून एक 7 किलोमीटर अंतरावरती आहे। बर, खेड्यातील गाव आहे, पण आमच्या गावामध्ये तरुण वर्ग भरपूर आहे आणि नोकरदार वर्गही भरपूर आहे। आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं हा पारायण सोहळा चांगल्या पद्धतीनं चालू आहे। आपलं गावचं ग्रामदैवत कुठलं आहे? आमच्या गावचं ग्रामदैवत कुलस्वामी खंडोबा। बर, यात्रा केव्हा असते? यात्रा दसऱ्याच्या 3ऱ्या दिवशी असते। दसऱ्याच्या 3ऱ्या दिवशी असते। बरं, अजून आपल्या गावामध्ये मंदिर कुठली कुठली आहेत?
आमच्या गावामध्ये हनुमान मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे, श्रीराम भक्त आहे, श्रीरामाचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, भवानी मातेचं आहे, गणपतीचं आहे, सर्व देवांची मंदिरं आपल्याला आहेत. लक्ष्मी आईचं आहे. सर्व देवादेवतींचे मंदिर आमच्या गावामध्ये आहे. आणि खंडोबा हे आमचं कुलस्वामी कुलदैव आणि ग्रामदैव. रामदेव. धन्यवाद माऊली. माऊली एक तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव दादसाहेब एकनाथ ओंबाचे, राहणार वडगाव, तालुका मान, जिल्हा सातारा. बरं माऊली एक सांगा, आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं केव्हा सुरू झालेलं आहे? अखंड हरिनाम सप्ताह हा 2003 सालापासून भक्ती सागरात वडगाव पूर्णपणे वाहत असतं. लहान थोर मंडळी, वृद्ध मंडळी, सगळेजण असतात सगळे आणि भाविक मंडळी. बरं एक सांगा, काय 23 वर्षापूर्वी तुम्ही सुरू केलेला होता हा सप्ताह? आता काय मनात आलं त्यावेळेस सुरू करावा म्हणून? ह्या गावामध्ये पहिले जे आपल्या असणारे तरुण युवक मंडळी आहे, म्हणजे खंडोबाची कमिटी, तीच कमिटी माऊलीला कमिटी आहे. त्या कमिटीने एक असा निर्धार घेतला की बाबा सगळ्या गावामध्ये भक्तिसागर वाहतोय, मग आपल्या वडगाव गावामध्ये का वाहतोय, हा सगळ्यांनी मनामध्ये विचार आणून 3000 पासून वाटचाल सुरुवात केली. आज 22व्या सालामध्ये पदार्पण चालू आहे. धन्यवाद माऊली. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. जगन्नाथ धमाळ. बरं माऊली एक सांगा, काय वेगळं पण आहे म्हणजे आतापर्यंत 22 वर्ष तुम्ही केलेलं आहे पारायणामध्ये? 22 वर्षामध्ये 2003 ते 2025 पर्यंत पहिला दुष्काळच होता. पाऊस नव्हता म्हणून आम्ही पारायणाला वर्गणींना यजन काढून पोरांनी, जुन्या लोकांनी यजन काढून जुन्या लोकांनी सुरुवात केली. आणि सुरुवात करत करत कुणी महाराजांना जेव्हा आता रोज गाव जेवण असतं आणि योग्य पट्ट्या महाप्रसाद पाहिजे ते देतात. आणि त्यापासून आम्हाला आतापर्यंत भरपूर समाधान आणि मिळालेलं आहे. सुखाचे हो सगळे दिवस सुखाचे माऊलीने चालवले. धन्यवाद माऊली. आणि पाणी भरपूर आहे. पाणी भरपूर आहे. अरे भरपूर. विठुरायाची कृपा. हो. धन्यवाद माऊली. माऊली तुमचं नाव सांगा. ओंबासी डीवाय. दिवाय काय करता तुम्ही? मी व्यवसायानं शिक्षक आहे, प्राचार्य म्हणून काम करतो. बर माऊली एक सांगा, आज आपला पारायण सोहळा आहे 22 वर्ष. कोणकोणते कीर्तनकार आपल्या पारायण सोहळ्याला बोलवलेले आहे? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. या महाराष्ट्राचे व्यसनमुक्तीचे आद्य क्रांतीवीर भंडारतात्या कराडकर, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कृपेनं 2003 साली नामदेव महाराज गायकवाड पांगरीकर यांच्या मार्गदर्शनानं चालू झालेला हा हरिनाम सप्ताह आज याचं 22व्या वर्षात तो पदार्पण करतोय. आणि या कार्यक्रमासाठी पूर्वीची आमची परंपरा अन्नदानाची असून या वडगावचं एक यात्रा असो, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम असो, ते तालुक्यातल्या कुठल्याही गावाला जमणार नाही. ही अन्नदानाची परंपरा या गावानं फार पूर्वीपासून जोपासलेली आहे. यात्रेत तमाशाला, खेळणी विक्रेता आला तरी त्याला उपाशी ठेवत नाही. त्याच पद्धतीनं हरिनाम सप्ताहाला येणारे सर्व भाविक आणि गावातील ग्रामस्थांना चुलबंद निमंत्रण असतं आणि ते घरानं 7 दिवस अन्नदान केलं जातं. त्याबरोबर ज्ञानदानही होतं आणि ज्ञानदानामध्ये 17 तारखेला म्हणजे आजच आकाश महाराज जगदाळे बालकीर्तनकार, सौजन्य अनिल रामारी ओंबासे आणि जागर आहे नवनाथ भजनी मंडळ वडगाव. उद्याला अंकुश महाराज कदम गोडसेवाडीकर, विकास नारायण ओंबासे, अजय मल्हारी ओंबासे आणि हनुमान भजनी मंडळ मांडवे यांचा जागर आहे. 19 तारखेला अर्चना महाराज खाडे पुसे सावळीकर यांचं कीर्तन आणि रोहन राजेंद्र ओंबासे आणि प्रथमेश महादेव खाडे यांचं प्रायोजक आहे. महालक्ष्मी भजनी मंडळ सोकासन यांचा जागर आहे. त्याचबरोबर सभापती कुमारी ज्ञानेश्वरी ताई गाडगे महाराज टाकळीकर, तालुका माडा, जे आमच्या गावातले जे युवक पोलीस भरतीमध्ये निवड झाली त्यांनी प्रयोजन दिलेलं आहे. निखिल ओंबासे, चिरंजीव संकेत ओंबासे, शरद खाडे, संतोष हांगे आणि जागर आहे जाधव भजनी मंडळ. त्यानंतर आहे गुरुवारी 21/8/25 ला हेमंत महाराज साळुंके पिंपोडे बुद्रुक आणि
हे कीर्तन समस्त ग्रामस्थ वडगाव यांच्या मार्फत दिलेलं आहे. आणि त्या दिवशी सावतामाळी भजन मंडळ फुलेवाडी फुलेनगर यांचा जागर आहे. आणि नंदकुमार 22 तारखेला नंदकुमार महाराज पवार निमसाखरकर यांचं कीर्तन किसन कुंडलिक ओंबासे यांच्या स्मरणार्थ जगन्नाथ किसन ओंबासे यांचं आहे. आणि इंचगिरी संप्रदाय मंडळ तोंडले यांचा जागर आहे. आणि काल्याच्या दिवशी 23/8/25 सकाळी 9 ते 11 कविराज महाराज धावरे यांचं सौजन्य आहे. छगन रघुनाथ ओंबासे यांच्या स्मरणात श्री सागर छगन ओंबासे यांचे मार्फत. आणि काल्यातनं या हरिनाम सप्ताहाची समाप्ती होईल. धन्यवाद माऊली. आणि महाप्रसाद त्याच दिवशी काल्याचा विठ्ठल बाबा ओंबासे व श्री तात्यासो मोहन ओंबासे यांच्या मार्फत सौजन्य आहे. आणि दरवर्षीच असं प्रायोजन सौजन्य ग्रामस्थांना खूप खर्च न देता या गावातील नोकर वर्ग असेल, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, ग्रामस्थ असतील, आपापल्या परीनं प्रायोजन करतात. आणि या गावामध्ये हे गाव जवळपास 7 घराण्यामध्ये विभागलेला आहे. आजचा जो आहे अन्नदाते आणि ते चुलबंद निमंत्रण असतं. पूर्ण गाव एकत्र गुण्यागोविंदानं इथं अन्न सेवन करतो. महाप्रसाद आहे. पहिला दिवस आहे पाटील सुभान बाबू घराणा, दुसरा दिवस आहे वरचा माळा, तिसरा दिवस आहे जाधव चव्हाण शिंदे खरात आवटे अवघडे, पुन्हा आहे तुका दौलती माळा तुका पाटील टमाळ नागरगोजे, पुढचा आहे करली पांढरी आणि शेवटचा जो आहे तो उदाजी घराणा. असा 7 दिवसाचं अन्नदान या वडगाव ग्रामस्थामार्फत केलं जातं. धन्यवाद. धन्यवाद माऊली. माऊली नाव सांगा तुमचं. संजय दासू पाटील. पाटील. बरं, काय नोकरी व्यवसाय काय? शेती व्यवसाय विटबट्टी आहे. बर, आज पारायणात सहभागी झालाय. दरवर्षी असं गेली 22 वर्षी मी या यात्रा कमिटीचा आणि पारायण मंडळाचा सदस्यच आहे. बर. त्यामुळे आम्हाला ही सेवा करायचा लाभ मिळतो हेच आमचं भाग्य आहे. धन्यवाद. माऊली नाव सांगा तुमचं. विजय बस. बर, काय करता? शेती वगैरे? शेती. बरं, आज पारायणात सहभागी झालाय मोठ्या उत्साहात. आमचं म्हणजे पहिल्यापासून आम्हीच चालू केलेलं आहे पारायण. आमच्यापासून सुरुवात झाली आहे. बरं. आम्ही सेवा करत आहोत. आठवण एखादी सांगा की पारायण 16-22 वर्षातली एखादी छोटीशी आठवण. पारायण सोहळ्याच्या संबंधात. काय नाही, व्यवस्थित सगळं एक नंबर आहे. आठवण म्हणजे पहिल्या वर्षी ज्यावेळेस पारायण बसवलं त्यावेळेस आमच्या गावात पूर्ण दुष्काळ होता. बरं. ज्या दिवशी पारायण बसवलं आणि पहिल्याच दिवशी जर ज्ञानेश्वरी वाचायला घेतली त्या दिवशी मोठा पाऊस आला. 7 दिवस कंप्लीट पाऊस पडत होता. मोठा अनुभव आहे. धन्यवाद माऊली. आज तुमचं नाव सांगा. रुपाली गणेश ओंबासे. बर, एक सांगा, मी सरपंच आहात. हा सर. चांगली गोष्ट आहे. आज तुम्ही या कार्यक्रमाला आलेला आहात. महिलांचा सहभाग कसा असतो काय? चांगल्या रीतीने असतो. सगळ्या महिला सकाळी रात्रीपासून संध्याकाळी कीर्तनापर्यंत सगळ्या महिला सहभागी होतात. सहभाग असतो. अजून काय महिलांना आव्हान काय? सरपंच म्हणून काय लागतं? सगळ्यांनी म्हणजे कुणीही असं सगळ्यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त म्हणजे सहभाग त्यांचा असावा. महिलांचा किंवा युवक बाकी ग्रामस्थ सगळ्यांनीच सहभाग नोंदवा. जे आहे सहभाग पण जास्तीत अजून जास्तीत जास्त सगळ्यांनी सहभाग नोंदवा. आजी नाव काय तुमचं? आजी केसाबा भिक्काचे आवटे. आवटे. मग आज काय आलाय ते पारायणाला तुम्ही उत्साहात एवढ्या? पहिल्यापासूनच आहे. माळ का घातले? लय वर्ष झाली. काय कारण काय? काय नाही, सासूबाईंच्या गळ्यात होती म्हणून तुम्ही घातले. सासूबाईने काढले ना हातात दिली. हातात दिले. ते अंतिम ती घेऊन टाकली. मग काय बदल काय वाटला का? बदल लय भारी भाग्यवंतच झाली. भाग्यवंत. ही भाग्यवंत झाली. नातू लागलं, लेक लागलं, समजा. वय किती आहे तुमचं? आता काय सांगायचं. तरी वारीला वगैरे जाता का? 80-85. वारीला वगैरे जाता का? जाते. कुठल्या? पंढरपूरला. पंढरपूरला जाता. पायी वारी का कशी वारी असते? नाही बाबा, आपली एसटीची. धन्यवाद माऊली. साहेब माऊली
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. नाव सांगाय की रघुनाथ जगन्नाथ ओंबास. बर. एक सांगा, तुम्ही काय करता? शेती. शेती. काय आहे शेतीत आता? आता काय मका, बाजरी, मूग. बर. तर आता आपल्या गावात पारायण सोहळा सुरू आहे. काय सांगताल या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने? पारायण सोहळा जिथनं चालू झालाय त्यापासून या वडगावला पाऊस कमी नाहीच, हेच महत्वाचं आहे. हेच वेगळं पण आहे. धन्यवाद. एक मिनिट. माऊली, रामकृष्ण हरी. जोरात बोलायचं. रामकृष्ण हरी. बरं, नाव काय? रघुनाथ ज्ञानदेव ओंबासे, एसटी ड्रायव्हर. एसटी ड्रायव्हर. मग इकडे कसं काय वळाला? माळ घातली तुम्ही? हा, माळ घातली, 3 वर्ष होऊन गेली. लय उशिरा. आनंद आनंद वाटतोय. आनंद आनंद आनंदी आनंद वाटतोय. पारायण सोहळ्यामध्ये. बरं, आता रिटायर झालेले आहेत गावातील लोक, त्यांना काय सांगतात? हा, यात आनंदच आहे. आनंद करा म्हणून. सौभाग्य व्हा. धन्यवाद. नाव सांग तुझं. माझं नाव नागेश गुंतव. खरा गाव कुठलं? वडगाव. वडगाव. आणि तू पण आज सहभागी झालाय. कसं आहे, आम्हाला जसं कळतंय तेव्हापासून सर्व युवा वर्ग, तरुण वर्ग सर्वच या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. तरुण मित्रांमध्ये या कार्यक्रमाची तळमळ म्हणजे हे सप्ताह चालू झाल्यापासून हरिपाठाचा वेळ जे असतो त्यावेळेस सर्व टाळखरी जे मळ असतात ते सर्व विद्यार्थी, युवक सर्वांचा सहभाग असतो. आणि महत्वाचं म्हणजे वडगाव गावामध्ये युवांबरोबर सर्व ज्येष्ठ महिला वर्ग, सगळ्यांचा सहभाग आहे. तरुण युवती सर्वांचा सहभाग असतो. आणि वडगाव पंचक्रोशीत सर्वांचा सहभाग असल्यामुळं या कार्यक्रमाला चांगली शोभा येते आणि हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने चालू आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाव सांगा आता. हनुमान मल्हार ओंबासे, माजी सरपंच वडगाव. माझी सरपंच. बरं, कसं काय राजकारण इकडं? तिकडे कसं काय वळाला? राजकारण होतं. बरं का हे गावामध्ये राजकारण संपलं. बरं, सरपंच झाल्यानंतर इकडे वळाला आहे. काय कारण आहे? हे कारण असं आहे की या मौलीमुळे या गावामध्ये का बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की या झाले ते झाले. या गावामध्ये मौली बसवल्यापासून सर्व गाव एकत्रित येऊन सर्वांना या ठिकाणी जेवण देऊ. त्यामुळे महत्वाचं आहे की सर्वांचं प्रेम राहिलं जाते आणि सर्व गाव एकत्रित राहू शकतात. म्हणून हा पारायण सोहळा आज 22 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि सर्व तरुण असून म्हणजे ह्या म्हाताऱ्या लोकांनी ही सवय लावलेली ही तरुणापर्यंत कडे जावी असे मौलींना सर्वांनी म्हणजे लक्ष देऊन म्हणजे तरुण घुसलेत, म्हातारे घुसलेत, सर्व आम्ही एकत्रित येऊ. भांडण नाही, तंटण नाही, काय नाही, तक्रार नो. आणि सर्व गाव या ठिकाणी जेवलं जातं. सर्वांना त्याचा आनंद आहे. आज चुलबंद आवाज नाही, असं 7 दिवस या गावामध्ये चुलबंद आवाज नसते. या ठिकाणी जो ह्या मौलीची सेवा करून गेलेला आहे तो नोकरीला लागलेलाच आहे. त्यांच्या मागे सांगितलं इटभट्टीचा धंदा आमचा जमतो. यांना सुद्धा ह्या मौलीचा पाठीशी त्यांच्या धरपडते चालले. बिन तक्रारी, बिन वर्गणीचं, बिन मागता ही पारायण सुरू झालेलं आहे. धन्यवाद. माऊली ये पुढे. नाव सांग तुझं अगोदर. जगदीश अशोक नागरगोजे. बर, खर तर काय करतो तो? शेती करतो. बर बर बर. मग आज पारायणाकडे पारायणाकडे नेहमीच म्हणजे जेव्हापासून समजतंय किंवा चालायला लागल्यापासून म्हणजे आज मला वयाचे 25-26 वर्ष झाली. जेव्हा चालायला लागलो तेव्हापासून पारायणाचा सप्ताह गावामध्ये सुरू आहे. बर. तिथूनच आम्हाला आवड आहे. महत्वाचं म्हणजे मी राहायलाच गावात असल्यामुळं प्रत्येक सामाजिक कार्य असते त्यात आपण सहभागी असतो. महत्वाचं म्हणजे माऊलीचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही 100% जेवढं होता होईल तेवढं वेळ आम्ही माऊलीसाठी देतो. तरुणांना तुझ्या जोडीदारांना काय सांगशील? जोडीदारांचं म्हणजे कसं आहे, आमच्या गावातला तरुण वर्ग जो आहे का ना पूर्ण तो सर्व टोटली पूर्ण तरुण वर्ग या माऊलीमध्ये किंवा आपल्या सप्ताहामध्ये सर्व दाखल होतो. किंवा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत संध्याकाळी समजा पंक्ती बसतात त्यात वाढपाचं काम पूर्ण तरुण वर्ग करतो. किंवा हरिपाठाला उभं राहण्याचं काम करतो. इथं टाळ पुरत नाहीत आमच्या गावामध्ये. म्हणजे हरिपाठ जर तयार उभा राहिला तर टाळ पुरत नाहीत अशी परिस्थिती आमच्या वर्गामध्ये. सगळे तरुण मित्र सामील होतात. आणि असा एक विषय आहे की या गावामध्ये ज्या तरुणाने माऊलीची सेवा केली आहे आणि जो का खेळला इथं तो मुलगा एकही या गावामध्ये राहिलेला नाही. सगळ्यांना
सर्वांना नोकरी लागलेली आहे. असं एकही तरुण गावामध्ये राहिलेलं नाही की त्याला माऊलीनं आशीर्वाद दिलेला नाही. धन्यवाद बाळ. माऊली या तुम्ही पुढे. मगाशी तुम्ही ते रामकृष्णारी डोक्यावर काय घेतले ते माऊलींचा माऊलींची काय भावना आहे मनात तुमच्या? आज पारायण सोहळ्याच्या निमित्ताने सहभागी झालाय. 2003 साली आपल्या गावामध्ये दुष्काळ होता. आपल्या गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन की आपण कुठेतरी भक्तिमयाकडे आपण जरा वळलं पाहिजे. म्हणून आमच्या लोकांना पारायण हे कसं बसायचं माहिती नव्हतं. आमच्या शेजारी पांगरेगावचे मंदिर महाराज भाऊ त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पारायणाचा सप्ताह कसा असतो ते त्यांनी चालू केलं. आणि चालू केल्यानंतर आज वर्ष 22 आहे. आमचे गाव एक म्हणजे भक्तिमय रंगातच सगळे असतात. 7 दिवस जे तुम्हाला सरांनी माहिती सांगितली आमच्या गावात, त्याच्यामुळे काय. आणि माऊलीबद्दल सगळ्यांचा आदर आहे. माऊलीबद्दल लोकांना खूप प्रेम आहे. आणि माऊली ज्यावेळेस तुम्ही म्हणला ना मूर्ती बरोबर आहे. तर मूर्ती ज्या दिवशी आम्ही पंढरपूरला आणायला गेलो आणि एक कथा किस्सा सांगतो भावाला की भावा फर्स्ट क्लासने पास झालेला, फक्त कास्टच्या न मिळाल्यामुळे ऍडमिशन होत नव्हतं. फक्त माऊलीला मी आणायला गेलो, माझ्या डोळ्यातून पाणी आलं की त्याचं ऍडमिशन झालं. मी फक्त माऊलीला एवढंच बोललो की एवढं माझं काम भावाचं वेगळं. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी तो पारायण बसताना भावाचा फोन आला की मला ऍडमिशन मिळालं. तिथून मला भावा माऊलीबद्दल मी सांगितलं कमी बरं का. चांगलं माऊलींचा आशीर्वाद तुम्ही सांगितलेला आहे. धन्यवाद. माऊली आज तुम्ही वेळेत वेळ काढून आलाय. नाव सांगा की. मल्हारी परम. शेतीतली कामं झाली का सगळं? चालूच असते शेतीतली कामं. पण तरी ते असली तरी आपण ह्याच्यात वेळ काढून येतोच. शेतीतली कामं करत करत हा वेळ माऊलींना द्यायचा. अजून काय सांगतात? आता 15-16 वर्ष चालूच आहे. धन्यवाद माऊली. माऊली खणखणीत नाव सांगा तुमचं. वसंत काचाबा उंबासे. बर उंबासे राहणार वडगाव. 2003 पासून आम्ही दोघे माऊलीची सेवा करतोय. निष्ठेने वाचकाचं काम करतोय. आपले 7 दिवस देवाची सेवा करणे. माऊली आणि आळंदी ते पंढरपूर वारकर आहे. 10 वर्ष करतो. 10 वर्ष व्यवसाय आपला गंध गंध लावणे. आज आम्हाला नाही लावला. संध्याकाळी आणणार तुमच्यासाठी. म्हणजे सकाळचा नसतो. नाही ना, तुम्ही बाहेर आल्यावर सुरुवात आहे का? बर कंटाळा येत नाही का? नाही वाचताना कंटाळा. तुम्ही आता वाचताय. अजून काय वाचकांना काय सांगताल का? काय सगळ्यांनी बसावं असते. ते धापाळ कमी जास्त होते. ते कामासाठी सीझन कामाचा चालू आहे, त्यामुळे कोणी बसतं कोणी नाही. पण आम्ही तर निष्ठेने दोघी कंपल्सरी आहे. धन्यवाद माऊली. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमात वडगावकरांशी सुसंवाद साधल्याबद्दल मानदेश भूषणचे संपादक अजित कुंभार यांचा सत्कार. वडगावकर पारायण व ग्रामस्थांच्या वतीनं आपण होताना दृश्य पाहतोय. अतिशय चांगला उपक्रम आहे असंही वडगावकरांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. सत्कार अजित कुंभार यांचा होताना आपण दृश्य पाहतोय. पारायण सोहळ्यातला हा अविस्मरणीय असा सत्कार संपादकांचा होत आहे. खरं तर वडगावची परंपरा 22 वर्षाची जोपासलेली आहे. आणि कारणच त्यांनी इतकं सांगितलेलं आहे की दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळातच आम्ही पारायण सोहळा केला सुरू. आणि त्यानंतर गावचं जे हे आहे प्रगती म्हणा, शेतीतली प्रगती आहे होत गेली. त्याचबरोबर जी मुलं माऊलीने सांगितलं, तरुण माऊलीनं, की जिथं हा पाऊल धरला पारायणामध्ये, तो नोकरीला लागला, वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आणि खरं तर छोट्याशा वडगावमध्ये आज आध्यात्मिक सांगायला विसरलं. मला आता 2 वर्षाचा मुलगा झाला. तर खरं तर हा फार मोठा माऊलींचा वडगाव ग्रामस्थांनी सांगितलंय की फार मोठा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आणि हाच आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आज गावामध्ये भरभराटी आहे, परिवर्तन होत आहेत. जी मुलं हिथं पाऊल धरतात, ठेका धरतात पारायणात, त्यांना आपोआप त्यांच्या माऊलीच्या आशीर्वादानं वेगवेगळ्या क्षेत्रात जात आहेत. वडगाव ग्रामस्थांनी मानदेश भूषणशी बोलताना माहिती दिली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि भावी वारकरी संप्रदायाच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.